नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हिंगोली पोलीस पाटील भरती 2026 करिता काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत। हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत। तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, हिंगोली जिल्ह्याची निर्मिती खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून झालेली आहे? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करीत राहा। या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 परभणी। तर हिंगोली जिल्ह्याची निर्मिती पहा परभणी या जिल्ह्यातून झालेली आहे, जे की पहा 1 मे सन 1999 मध्ये कधी 1 मे सन 1999 मध्ये परभणी जिल्ह्याचे विभाजन करून हिंगोली या नवीन जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे। या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 2। प्रश्न क्रमांक दुसरा, भारतीय संविधानातील कोणत्या कलमाद्वारे अस्पृश्यता नष्ट करण्यात आलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 कलम 17। तर पहा, आपल्या भारतीय संविधानातील जे कलम आहे कलम 17, तर या कलमाद्वारे अस्पृश्यता ही नष्ट करण्यात आलेली आहे। प्रश्न क्रमांक तिसरा, गावातील मृत्यूची नोंद ठेवण्याची जबाबदारी खालीलपैकी कोणाची असते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 ग्रामसेवक। तर पहा, गावातील मृत्यूची नोंद ठेवण्याची जबाबदारी ही ग्रामसेवकाची असते। प्रश्न क्रमांक चौथा, महाराष्ट्राचे सध्याचे म्हणजेच 2026 मध्ये राज्यपाल कोण आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 आचार्य देवव्रत। तर पहा, आचार्य देवव्रत हे महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल आहेत। प्रश्न क्रमांक 5, हिंगोली जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये सिद्धेश्वर हे धरण आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 वसमत। तर हिंगोली जिल्ह्यातील पहा वसमत या तालुक्यामध्ये सिद्धेश्वर हे धरण आहे। प्रश्न क्रमांक 6, भारतीय राज्यघटनेचे जनक खालीलपैकी कोणाला म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे जनक असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 7, पोलीस पाटलाचा रजा कोण मंजूर करतो? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 तहसीलदार। तर तहसीलदार हा पहा पोलीस पाटलाचा रजा मंजूर करतो। प्रश्न क्रमांक 8, सारे जहां से अच्छा हे गीत खालीलपैकी कोणी लिहिलेले आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 मोहम्मद इक्बाल। तर मोहम्मद इक्बाल यांनी सारे जहां से अच्छा हे गीत त्यांनी लिहिलेले आहे। प्रश्न क्रमांक 9, गदर या संघटनेची स्थापना पुढीलपैकी कोणी केलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 लाला हरदयाळ। तर लाला हरदयाळ यांनी पहा गदर या संघटनेची स्थापना केलेली आहे। प्रश्न क्रमांक 10, हिंगोली जिल्ह्यातील मुख्य नदी खालीलपैकी कोणती आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 कयाधू। तर कयाधू ही हिंगोली जिल्ह्यातील मुख्य नदी आहे। प्रश्न क्रमांक 11, ग्राम पोलीस अधिनियमानुसार पोलीस पाटलाची नियुक्ती कोण करतो? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 उपविभागीय दंडाधिकारी। तर ग्राम पोलीस अधिनियमानुसार पोलीस पाटलाची नियुक्ती हा उपविभागीय दंडाधिकारी करतो। प्रश्न क्रमांक 12, पुढीलपैकी स्वातंत्र्य भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 माउंट बॅटन। तर माउंट बॅटन हे पहा स्वातंत्र्य भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते। प्रश्न क्रमांक 13, सूर्य या शब्दाचा आपला समानार्थी शब्द सांगायचा आहे। तर सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द काय होईल? ऑप्शन क्रमांक 3 भास्कर असा होतो। प्रश्न क्रमांक 14, वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण किती टक्के आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 0.03%। तर वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण हे पहा 0.03% इतके आहे। प्रश्न क्रमांक 15, डोंगर हा शब्द कोणत्या प्रकाराचा आहे? तर डोंगर हा शब्द कोणत्या प्रकाराचा होईल? ऑप्शन क्रमांक 3
देशी या प्रकाराचा आहे. प्रश्न क्रमांक 16. गावातील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांना मदत करणे हे कोणाचे कर्तव्य आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 पोलीस पाटील. तर गावातील गुन्हेगारी रोखण्यासाठी पहा पोलिसांना मदत करणे हे पोलीस पाटलाचं कर्तव्य आहे. प्रश्न क्रमांक 17. हिंगोली जिल्ह्यात प्रसिद्ध असलेले नरसी नामदेव हे कुणाचे जन्मस्थान आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 संत नामदेव. तर पहा हिंगोली जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध असलेले नरसी नामदेव हे जे आहे तर ते संत नामदेव यांचे ते जन्मस्थान आहे. प्रश्न क्रमांक 18. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे ही घोषणा कोणी दिलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 लोकमान्य टिळक. तर लोकमान्य टिळकांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे अशी घोषणा त्यांनी दिलेली होती. प्रश्न क्रमांक 19. मराठी भाषेतील एकूण स्वर किती आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 14. तर मराठी भाषेमध्ये पहा एकूण 14 स्वर आहेत. प्रश्न क्रमांक 20. पोलीस पाटलाच्या रजेच्या काळात त्यांचा कार्यभार कोणाकडे दिला जातो? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 शेजारच्या गावचा पोलीस पाटील. तर पहा जर पोलीस पाटील रजेवर असल्यास त्याच्या जागी जो शेजारचा गावचा पोलीस पाटील असतो तर त्यांच्याकडे कार्यभार हा दिला जातो किंवा सोपवला जातो. प्रश्न क्रमांक 21. औंढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग हिंगोली जिल्ह्यातील कितवे ज्योतिर्लिंग मानले जाते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 8वे. तर पहा औंढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग हिंगोली जिल्ह्यातील पहा 8वे ज्योतिर्लिंग मानले जाते. प्रश्न क्रमांक 22. तोंड येणे या वाक्यप्रचाराचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे. तर तोंड येणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होईल? ऑप्शन क्रमांक 2 तोंडात फोड येणे असा होतो. प्रश्न क्रमांक 23. जिल्हा पोलीस दलाचे प्रमुख पुढीलपैकी कोण असतात? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 पोलीस अधीक्षक. तर जिल्हा पोलीस दलाचे प्रमुख हे पोलीस अधीक्षक असतात. प्रश्न क्रमांक 24. संगणकामध्ये डेटा साठवण्यासाठी कशाचा वापर होतो? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 हार्ड डिस्क. तर पहा संगणकामध्ये डेटा साठवण्यासाठी हार्ड डिस्कचा वापर हा होतो. प्रश्न क्रमांक 25. महाराष्ट्रात पोलीस पाटील हे पद कोणत्या कायद्यान्वये निर्माण झालेले आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 1967चा ग्राम पोलीस कायदा. तर पहा आपल्या महाराष्ट्र राज्यात पोलीस पाटील हे जे पद आहे तर ते 1967चा ग्राम पोलीस कायदा हा जो कायदा आहे तर या कायद्यान्वये पोलीस पाटील हे पद निर्माण झालेले आहे. प्रश्न क्रमांक 26. हिंगोली जिल्ह्यातील कयाधू ही नदी कोणत्या मोठ्या नदीची उपनदी आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 पैनगंगा. तर पहा हिंगोली जिल्ह्यातील जी कयाधू ही जी नदी आहे तर ती पैनगंगा या मोठ्या नदीची ती उपनदी आहे. प्रश्न क्रमांक 27. भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार पुढीलपैकी कोणता आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 भारतरत्न. तर भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार हा भारतरत्न हा पुरस्कार आहे. प्रश्न क्रमांक 28. पोलीस पाटील निवृत्तीचे वय किती असते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 60 वर्ष. तर पोलीस पाटील निवृत्तीचे वय हे 60 वर्ष इतके असते. प्रश्न क्रमांक 29. हिंगोली जिल्ह्यातील येलदरी हे धरण कोणत्या तालुक्यामध्ये आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 वसमत. तर हिंगोली जिल्ह्यातील येलदरी हे जे धरण आहे तर ते वसमत या तालुक्यामध्ये येते. प्रश्न क्रमांक 30. विधानसभेचा कार्यकाळ हा किती वर्षाचा असतो? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 5 वर्ष. तर विधानसभेचा कार्यकाळ हा एकूण 5 वर्षाचा असतो. प्रश्न क्रमांक 31. अमृतानुभव हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 संत ज्ञानेश्वर. संत ज्ञानेश्वरांनी अमृतानुभव हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 32. पोलीस पाटलाला पदावरून दूर करण्याचा अधिकार
खालीलपैकी कोणाला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 उपजिल्हाधिकारी. तर पोलीस पाटलाला पदावरून दूर करण्याचा अधिकार हा उपजिल्हाधिकारी यांना असतो. प्रश्न क्रमांक 33 ग्रामसभेचे अध्यक्षस्थान पुढीलपैकी कोण भूषवतो? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 सरपंच. सरपंच हा ग्रामसभेचे अध्यक्षस्थान भूषवतो. प्रश्न क्रमांक 34 विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंग रूप आपल्याला सांगायचे आहे. तर विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंग रूप काय होईल? ऑप्शन क्रमांक 1 विदुष असा होतो. प्रश्न क्रमांक 35 हिंगोली जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी दसरा महोत्सव मोठ्या प्रमाणामध्ये साजरा होतो? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 हिंगोली. तर हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली या ठिकाणी दसरा महोत्सव हा मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो किंवा होतो. प्रश्न क्रमांक 36 जगातील सर्वात मोठा महासागर कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पॅसिफिक. तर जगातील सर्वात मोठा महासागर हा पॅसिफिक महासागर आहे. प्रश्न क्रमांक 37 रक्ताभिसरणाचा शोध खालीलपैकी कोणी लावलेला होता? ऑप्शन क्रमांक 4 विल्यम्स हार्वे. विल्यम्स हार्वे यांनी रक्ताभिसरणाचा शोध हा लावलेला होता. प्रश्न क्रमांक 38 हिंगोली जिल्ह्यामध्ये एकूण किती महसुली उपविभाग आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 तर 2. हिंगोली जिल्ह्यामध्ये एकूण 2 महसुली विभाग आहेत. प्रश्न क्रमांक 39 माहिती अधिकार म्हणजेच RTI हा कायदा भारतामध्ये कधी लागू झाला? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 2005. तर माहितीचा अधिकार हा जो कायदा आहे तर तो आपल्या भारतामध्ये 2005 या वर्षी तो लागू झालेला होता. प्रश्न क्रमांक 40 ज्या गावाच्या बोरी त्याच गावच्या बाबळी या म्हणीचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे. तर काय होईल? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1. तर ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी या म्हणीचा अर्थ हा ऑप्शन क्रमांक 1 एकाच ठिकाणाचे लोक एकमेकांना चांगलेच ओळखतात